रायगडच्या जागेसाठी महायुतीमध्ये भांडणं खूप झाली, मात्र शेवटच्या क्षणाला ही निवडणूक सहज सोपी करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले। अनिकेत तटकरे हे बिनविरोध निवडून येण्याच्या संकेतानंतर आपल्या कार्यकर्त्यांसोबत आनंद व्यक्त करताना आपल्याला दिसतायत। अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारीला स्थानिक पातळीवर असलेला विरोध मोडून काढत आपल्या मुलाचं राजकीय करिअर अधिक सुकर करण्यासाठी वडिलांनी सर्व प्रयत्न केले, सगळी मेहनत पणाला लावली। खरं तर भाई दुसऱ्यांदा तुम्ही या जागेवर निवडून आलेला आहात। गेल्या वेळेस अजितदादा होते, या वेळेला अजितदादा नाही आहे आणि कशा पद्धतीने या संपूर्ण परिसराचा विकासाबद्दल प्रयत्न असेल? निश्चितच अजितदादांची उणीव वेळोवेळी पावलोपावली आम्हाला नेहमीच भासत असते आणि मी हा विजय तसं पाहायला गेलं तर अजितदादांनाच समर्पित केलेला आहे। त्यांनी दिलेल्या ध्येय धोरणांवर, त्यांनी दिलेल्या आम्हाला विचारांवर मी निश्चितच माझी वाटचाल करण्याचा प्रयत्न करेन। विशेष करून दादांचं कोकणावर अधिकचं प्रेम होतं आणि त्याला अनुसरून जे जे काही चांगलं असेल ते कोकणात आणण्याकरता माझा निश्चितच प्रयत्न राहील। आपला विजय जो आहे तो स्वर्गीय अजितदादा पवार यांना समर्पित करतो असं मत जे आहे ते अनिकेत तटकरे यांनी व्यक्त केलं। अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।